महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। माऊली बाईक मॉलच्या 5व्या शाखेचे उद्घाटन संपन्न। मॉलचे संचालक दिनेश जाधव, अमोल जाधव यांचा स्तुत्य उपक्रम। छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणराय गायकर तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवा तेलंग यांची उपस्थिती। सातपूर परिसरातील धुर्वेनगर मोतीवाला कॉलेज शेजारी उभारण्यात आलेल्या माऊली बाईक मॉलचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले। छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर तसेच शिवाभाऊ तेलंग यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने पूजन आणि फीत कापून मॉलचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी माऊली बाईक मॉलच्या नव्या उपक्रमाचे स्वागत करत परिसरातील युवकांना, ग्राहकांना याचा निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध यूट्यूबर्स यांची उपस्थिती। त्यांनी मॉलला भेट देत संपूर्ण शोरूमची पाहणी केली। आपल्या माध्यमातून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। सोशल मीडियाच्या माध्यमातून या उद्घाटनाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसली। माऊली बाईक मॉलमध्ये विविध कंपन्यांच्या बाईक्स, आकर्षक ऑफर्स तसेच ग्राहकांसाठी उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक माऊली बाईक संचालक दिनेश जाधव यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माऊली बाईक मॉल यांच्या अशा स्तुत्य उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपल्या स्वतःची कुठेतरी एक गाडी असावी असा निश्चय करीत माऊली बाईकने अनेक गोरगरिबांना मनसोक्त बाईक देत आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता एकदा आपल्या दुकानात ग्राहक आला तर तो परत जायला नको असं धोरण धरीत दिनेश शेठ जाधव तसेच अमोल शेठ जाधव यांचे अभिनंदन होतच आहे। मात्र त्याही पलीकडे सातपूर आणि परिसरातील ग्राहकांसाठी हा मॉल एक नवीन आणि सोयीस्कर पर्याय ठरणार असल्यामुळे एकूणच मोठ्या उत्साहात पार पडलेले या उद्घाटन सोहळ्यामुळे सातपूर परिसरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी अमित रावल, सातपूर। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आमचे मित्र पैलवान दिनेश भाऊ जाधव यांच्या माऊली मोटरसायकल वाहन विक्री या 5व्या शॉपचं उद्घाटन आज या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरं झालं। अनेक लोकांना, अनेक तरुणांना बुलेट असेल, यमाहा गाडी असेल, या सर्व गाड्यांचे क्रेज आहे आणि त्या ग्राहकाला त्या गाड्या पसंत पडल्या पाहिजे। एक नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या गाड्या आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून एक वेगळी क्रेज निर्माण केलेली आमचे दिनेश भाऊ यांचा हा व्यवसाय अत्यंत सुंदर पद्धतीने नाशिक शहरात एक तरुणांना आदर्श व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे। नवीन गाड्यांचे शोरूम, नवीन गाड्यांच्या किमती आज मितीला तरुणांना किंवा लोकांना परवडत नाही। त्या पार्श्वभूमीवर नवीन गाडीच्या टुरिस्ट गाड्या, चांगल्या जुन्या गाड्या चांगल्या बनवून त्यांची विक्री करून ग्राहकाला समाधान कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्यांचा हा व्यवसाय या नाशिक शहरासह जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्याकडे ग्राहक येतात, त्यांच्या गाड्यांना पसंती देतात आणि पसंती करून एकदा आलेलं गिऱ्हाईक त्यांच्या दुकानातून परत जात नाही, ही त्यांची खास वैशिष्ट्य आहे। म्हणून या माऊली शॉपला माझ्या छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचा व्यवसाय असाच या पुढेही अधिक मोठा हो या शुभेच्छा देऊन आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो त्यांना या व्यवसायात आणखी यश मिळो। धन्यवाद। तर आपलं नाशिकमध्ये, सातपूरमध्ये धुर्वेनगरला शॉपचं आजच ओपनिंग झालं आहे। अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताने आपण ओपनिंग केलं आहे माननीय करण भाऊ गायकर यांच्या हस्ते। तर आपण भरपूरशा गाड्या पाहिल्या असतील नवीनमध्ये, तर काहींचं बजेट नाही आहे, पण प्रत्येकाच्या गरीबाला गाडी गेली पाहिजे अशा हिशोबाने आम्ही जुन्या गाड्यांचं शॉप ही 5वं शॉप टाकलेलं आहे। तर 5व्या शॉपवरती सेकंड गाड्यांवरती आपण लोनही सुविधा उपलब्ध केलेली आहे। तर ध्रुवनगरमध्ये आपलं शॉप चालू झालेलं आहे। लवकरात लवकर अजून दुसरीकडेही आपली लवकर शॉप चालू होतील। तर मी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देतो की तुम्ही या गाडी घेण्यासाठी आपल्याकडे सर्वात स्वस्त आणि मस्त गाड्या मिळतात, तर येत जा। जुन्या गाड्यांचं सांगितलं ग्राहकांना नवीन गाडी घेणं होत नाही, तर वाजवी दर एकदम कमीत कमी दरामध्ये आपण त्यांना जुनी गाडी मिळवून देतोय आणि तेही चांगल्या
प्रतीची गाडी चांगल्या किमतीमध्ये, एकदम कमी किमतीमध्ये आणि बजेट नसेल तर 4-5 हजार डाऊन पेमेंटवरती ही गाडी आपण अवेलेबल करून देतोय. हेच माऊली बाईकने नाशिकमध्ये चालू केलेलं आहे. हे दुसरं शॉप माऊलीचं नाशिकमध्ये. अदर 3 शॉप आपले नाशिकच्या बाहेर आहेत. तर तेही शॉप आपले असेच प्रतिसाद एकदम जोरात आहे. असंच आपलं नगरमध्ये एक दुसरं शॉप चालू होते लवकरात लवकर. तर तिथंही तुम्ही अशीच पसंती द्या. पाटील मी महाराष्ट्राचा PMP. आज मी माऊली बाईक मॉल याच्या 5व्या शाखेच्या उद्घाटनासाठी आलो होतो. खरं तर असं मानलं जातं की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही किंवा त्या दिशेने पाऊल टाकत नाही. पण आज सरांच्याकडे बघून असं वाटतं की खरं तर मराठी माणसं या ठिकाणी पाऊल उचलताही आहे आणि झेंडेही गाडत आहे. सरांनी जी सुरुवात केलेली आहे ती प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखी अशी सुरुवात आहे. आणि सरांकडे बघून मला असं वाटतं की वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचं दान करेल, मातीलाही होईल गर्व, आभाळाचे अभिमान करेल. नको मला इमारत कुठली प्रेमाची निशाणी म्हणून मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेल. तर असंच बहरत राहो, हा व्यवसाय असाच फुलत राहू आणि तुमच्या साह्याने अनेकांचंही आयुष्य बहरत राहू. नागरिकांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही रिस्क घ्यायला घाबरू नका, व्यवसायात उतरा, व्यवसाय करा. बाहेरचे लोक इथे येऊन व्यवसाय करण्यापेक्षा आपल्या लोकांनी इथे येऊन व्यवसाय केला खूप चांगला. त्यामुळे घाबरू नका, व्यक्तवान व्यवसाय करा. धन्यवाद. सरांचं स्वप्न आहे की प्रत्येक गरिबाच्या घरात मोटरसायकल पोहोचावी, गाडी पोहोचावी. तर त्याच अल्प दरात स्वस्ताला परवडेल, गरिबांना परवडेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी बाईक्स आणि कार्स अवेलेबल आहेत. तर ज्याला कोणाला घ्यायची असेल त्यांनी नक्कीच घ्या. मराठी माणसाचा विश्वास कधीच खाली जात नाही. त्यामुळे ज्या विश्वासाने तुम्ही याल त्याच विश्वासाने, त्याच क्वालिटीने तुम्हाला त्या पद्धतीची गाडी मिळणार आहे. धन्यवाद. नगरमध्ये एक चांगल्या शॉपची ओपनिंग केली आहे, सेकंड हँड कार मॉल म्हणून. चांगलं वाटलं की त्यांचं एक टॅगलाईन आहे की गरिबांचं स्वप्न पूर्ण करणं. प्रत्येकाने त्यांच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे की प्रत्येक माणसाचं स्वप्न ते पूर्ण करतील. याच्यातून खूप चांगलं वाटतं. आता तुम्ही उद्योजक बनवत आणि घडवत राहा. तुमची किती ब्रांच? 5वी ब्रांच असेल प्रगती करत राहा. आमचं एक आम्ही आलो त्या माऊली सेंटरला आलेलो आहे आणि विषय असा आहे ना, तर आपण म्हणत राहतो नाशिकच्या गावात आणि या भावात असा विषय राहणार आहे. कारण की गाड्यांचा रेट सुद्धा या भावात विषय. दादाचं नाव एवढं झालेलं आहे ना गाड्यांच्या बाबतीत की RX 100 शिवाय माणूस कोणी हात लावत नाही. आणि दिनेश दादा ध्रुवनगरमध्ये शॉप ओपन केल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. जेवढे पण आपले श्रमिक नगर, अशोक नगर, सातपूर एरियातले लोक आहेत त्यांनी माऊली कॉलेजच्या बाजूला दादांची शाखा ओपन झालेली आहे. नाशिकच्या गावात या भावात रेट राहणार. लवकरात लवकर भाऊन त्यांना व्हिजिट करा आणि काय राहिलं नसेल ना तर डिस्काउंट माझं नाव सांगून नक्की घेऊन जा. 100% डिस्काउंट भेटणार. भाऊंच्या नावाने तुम्ही सांगता तसा डिस्काउंट देईल. तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना माहित झालेले ध्रुवनगरला माऊली बाईक म्हणून एकदम जबरदस्त ओपन झालेले. तर इथं एकदम ह्या भावात म्हणजे बाईक्स मिळणार. जर कोणाला लागलं इथं तुम्ही अवश्य भेट द्या. जसे आपले दिनेश भाऊ आणि आपले भाऊंनी एकदम जबरदस्त सुंदर प्रकारे भव्य दिव्य ओपन केलेले आहे. तर कोणालाही बाईक्स लागले तर ह्या भावात भेटणार आहे. जसं अक्षय भाऊ बोलले की नाशिकच्या गावात या भावात तो सेम विषय तर राहणार आहे. तर एकदा अवश्य भेट द्या. आणि हो, रेटचा तर काहीच विषय नाही भाई. तर तुम्ही एकदा येऊन बघा, कर होणार एकदम कर तर नक्कीच. आणि दिनेश भाऊ तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. दादा तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन, खूप सुंदर प्रकारे. तर नक्की व्हिजिट द्या. चलो धन्यवाद. तर मित्रांनो, ट्रेंड चालू आहे कमवायचा. दादाची 5वी शाखा आहे, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन सर्वात पहिले. आणि तुम्ही पण भेट द्या आपल्या ध्रुवनगरला. माऊली बाईक मोतीवाला कॉलेज जवळच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, कष्ट करणं ओके, पण ते कष्ट पुढे नेणं हे अजून ओके. त्यामुळं कष्ट कधी थांबू नका. आता 5वी आहे. आमची अशी इच्छा आहे की 1000 तरी झालं पाहिजे. पण काहीच विषय नाही. डायरेक्ट नाशिकला आलो होतो, याच्या आधी एकदा आलो होतो आणि त्याच्यानंतर आता आलोय. शब्दाला मान देऊन आलो. इतकी गडबड होती. पण भाऊचं कामच असं आहे ना, भाऊ डायरेक्ट कोणी येऊ इथं त्याच्या किती पैसे असू त्याला गाडी देणार पैसे देणार असा विषय काहीतरी. अमोल भाऊ, दिनेश भाऊ त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांनी काय नाव म्हणतात, माऊली बाईक मॉल म्हणून नाशिकमध्ये शाखा सुरू केलेली आहे 5व्या नंबरची. तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की संपर्क करा. धन्यवाद. तर नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका भाई गायकवाड किंग मेकर अध्यक्ष आवला. तर भावांनो, आज माऊली बाईक मॉल आपल्याला आपण आलतो सातपूरमध्ये. तर आपल्या दादांनी एकदम असं म्हणजे गाड्यांचा मॉल टाकलेला एकदम नागपूर जळगाव विषय क्वालिटीचा आहे, क्वांटिटीचा आहे. भावांनो लवकर खाली कॅप्शन नंबर देतो, तिथं जा लवकर व्हिजिट करा. एकदम नागपूर पब्लिक वाला लवकर जा. धन्यवाद.